या ठिकाणी बघितलं असाल इचलकरंजीमध्ये सर्वपक्षीयांचा जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चा संदर्भात आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या ठिकाणी आणखीन काही नागरिक आहेत त्यांना आपण विचारू थोडक्यामध्ये आपली प्रतिक्रिया म्हणतो। आज परत एकदा सिद्ध झालेला आहे हा देश हिंसेवर नाही तर अहिंसेवर चालतो। गांधींनी दिलेल्या तत्वाच्या आधारावर ज्या युवकाने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश आलेलं आहे। हा राजीनामा दिलेला नसून हा राजीनामा घेतला गेलेला आहे। त्या युवकांनी घेतला तर जागृत युवकांनी घेतलेला आहे। आज या भाजप सरकारच्या खिंडीतली एक वीज ढासळलेली आहे आणि हे यांचं खिंडार आता हे बगदा पडणार आणि हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही। युवकांनी जागृततेने उभा केलेल्या आंदोलनाला हे खूप मोठं यश आलेलं आहे। ही सुरुवात आहे। वेळीच या सरकारनं जागं व्हावं आणि नागरिकांच्या भावना समजून घ्याव्यात। आता मन की बात नाही आता जन की बात सुरू करावी आणि जनाची भावना जाणून घेऊन आता इथून पुढचा कारभार करावा। नाही तर वेळ लवकर झालेले 2029 ला नक्कीच बदल होणार या शंका नाही। आपण बघितलं असाल इचलकरंजीमध्ये सर्वपक्षीय आंदोलन चालू होतं। या ठिकाणी होणाऱ्या या आंदोलनाला संपूर्ण नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे। आपण बघत राहा वसुंधरा शब्द न्यूज साठी मी विजय तोरकर। धन्यवाद।